उपमहापौर संजय घाडी सध्या आमच्या सोबत आहे. सर, मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या विस्तारित इमारतीवर कोट्यवधीचा खर्च ऑलरेडी झालेला आहे. काम पूर्ण झाल्यानंतरही सध्या 6 कोटीचा प्रस्ताव समोर आणले आहेत. आता सध्या चर्चेचा विषय बनला आहेत, काय सांगा? महानगरपालिकेची वास्तू आपण पाहता ही हेरिटेज वास्तू आहे आणि आवश्यकतेनुसार त्याची दुरुस्ती ज्या वेळेला लागते त्यावेळेला करतो आपण. त्याचं काही वर्षांपूर्वी विस्तारीकरण केलं होतं आणि अजूनही काही काम करण्याचं बाकी आहे. त्याच्यासाठी प्रशासनाने हा प्रस्ताव आणलेला आहे आणि प्रशासन किंवा मुंबई महानगरपालिकेचे आम्ही सर्व सत्ताधारी विरोधक आम्ही आवश्यकता असेल त्यावेळेस अशा प्रकारचे प्रस्ताव घेऊन येत असतो. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. काय अपेक्षा आहेत तुम्हाला? आता न्यायालय काय न्याय देते त्याची सर्वजण आपण वाट पाहतो आहेत. बऱ्याच वर्ष प्रलंबित असणाऱ्या सुनावणीनं पुन्हा एकदा इथे सुरुवात झालेली आहे. दोन्ही पक्षकारांचे जे वकील आहेत ते आपले बाजू मांडतील आणि त्यानुसार न्यायमूर्ती जो निर्णय घ्यायचा तो निर्णय देतील. SIR मोहीम हे एक भयानक प्रकरण आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे, काय सांगा? नाही, ह्याच्यापूर्वी SIR झालेले आहेत खूप आणि त्यावेळेला भयानक परिस्थिती नव्हती. काही होणं आवश्यक आहे. जे खरे मतदार कोण, खोटे मतदार कोण हे आपल्याला आयडेंटिफाय व्हायला पाहिजे आणि हा SIR प्रत्येक काही कालावधीनंतर होत असतो. तसं ह्या वेळेलाही होतो. अखंड हिंदुस्थानामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालं तसा महाराष्ट्रामध्ये पण होतो आहे. CET परीक्षेत त्यांनी आरोप केले आहेत की गैरप्रकार झाला आहे. CET परीक्षेत त्यांनी डेमो पण दाखवले आहेत. असा अनेक प्रकारचे आरोप त्यांच्या नेहमीचे असतात. हा निश्चितपणाने एक जागरूक लोकप्रतिनिधी आहेत ते. जिथे जिथे परीक्षांचे पेपर लीक होतात तिथे ज्या ज्या लोकप्रतिनिधीला कळतं किंवा कोणालाही व्यक्तीला कळतं तो त्यावेळेला त्याच्यावरती आवाज उठवतो. जसं आपण आता पाहिलं की नीटच्या परीक्षेचा पेपर लीक झाला, फार मोठं आंदोलन उभं राहिलं या हिंदुस्थानामध्ये. तसे आता या शेती परीक्षेचे पेपर लीक झाल्याची माहिती यांच्याकडे आलेली आहे, रोहित पवारजींकडे. त्यामुळे त्यांनी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून शासनाकडे याची दाद मागितलेली आहे आणि योग्य आहे ती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काँग्रेसने गुंगी गुडिया म्हणून टीका केली आहे. गुंगी गुडिया त्याच्या आता सध्या अनेक विरोध होत आहेत, काय सांग? कसं आहे, काँग्रेसची आता जी वैचारिक पातळी होती नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधींपासूनची ती हळूहळू कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं लोकसभेतील त्यांच्या सगळ्या खासदारांचं आपण भाषणं ऐकतो आहोत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून होणारी कृत्य पाहतो आहेत. त्यामुळे रसातळाला हा पक्ष चाललेला आहे आणि ह्या अशा स्टेटमेंटमुळे अरे एक जी स्त्री आहे जी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून काम बजावते, जिंचा पती अजितदादा यांचा अपघाती मृत्यू झाला, त्यांच्या दुःखाच्या पश्चात या महाराष्ट्राची जबाबदारी त्या सांभाळत आहेत. कमी बोलत असतील म्हणून का अशा प्रकारची टीका करायची आवश्यकता नाही आहे. हा एका महिलेचा आणि आमच्या उपमुख्यमंत्री ताईंचा या ठिकाणी आणि या पर्यायाने महाराष्ट्राचा अपमान आहे. मागाठाणे विधानसभामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एक स्मार्ट कार्ड दिलेत. कशा प्रकारचे स्मार्ट कार्ड आहे काय? महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातर्फे सन्माननीय मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा पवार मॅडम यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन योजना या ठिकाणी आणलेली आहे, स्मार्ट कार्ड. ह्या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून 12 वर्षाच्या मुली आहेत त्यांना 50% STच्या प्रवासामध्ये सवलत मिळणार आहे. महिला आहेत त्यांना या ठिकाणी सवलत मिळणार आहे 50%. 75 वर्षाच्या वरचे जे ज्येष्ठ नागरिक आहे यांना 100% सवलत मिळणार आणि त्याच्यासाठी हे स्मार्ट कार्ड लागतं आणि त्याची नोंदणी करण्याचं काम आपण पाहत आहे की इथे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या कार्यालयाच्या इथे त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. 5 दिवस हा सलग हे कार्यक्रम चालणार आहे नोंदणीचा आणि त्यानंतर हे स्मार्ट कार्ड तयार झालं की त्याचं वितरण केलं जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.